जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 यजमान देश कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्कॉटलंड, ऑप्शन नंबर 3. तर या स्पर्धेबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, यजमान देश आहे ग्लासगो, स्कॉटलंडची राजधानी आहे एडिनबरा, विचारू शकता राजधानी. स्पर्धेची आवृत्ती आहे 23वी, स्पर्धा क्रमांकसुद्धा विचारू शकतात. कालावधी आहे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. ठीक आहे. सहभागी देश आहे किंवा संघटना आहे एकूण 74 आणि एकूण क्रीडा प्रकार आहे 10. त्यानंतर बघा, एकूण पदक स्पर्धा आहे 215, भारताचे खेळाडू आहे 129. त्यानंतर बघा, भारताचे प्रमुख खेळाडू कोण आहे? तर नीरज चोप्रा भालाफेकसाठी, मीराबाई चानू वेटलिफ्टिंगसाठी, तेजिंदर पाल सिंह तूर गोळाफेकसाठी, मुरली श्रीशंकर लांब उडीसाठी आहे. भारताबाबत महत्त्वाचे बघा काही पॉईंट. तर बघा, भारतातील पथकाचे ध्वजवाहक कोण राहणार आहे? मीराबाई चानू आणि लवलीना बोर्गोहेन. पथकवाहक म्हणजेच ध्वजवाहक हे प्रश्न विचारला जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 पहा, ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे अँडी बर्नहॅम. त्यांच्या पक्षाचं नाव काय आहे? तर पक्षाचं नाव आहे लेबर पार्टी आणि ब्रिटनची राजधानी आहे लंडन. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने गुरुदक्षिणा नावाने ओळखली जाणारी मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केलेली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 4 पहा, मिसेस इंडिया 2026 कोण आहे? तर आकांक्षा चौधरी, ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर बघा, विजेती राजस्थानच्या अजमेर येथील रहिवासी आकांक्षा चौधरी यांना हा किताब पटकावला. शिक्षण व करिअर त्यांचं बघा, तर त्यांनी IIM अहमदाबादमधून व्यावसायिकाचे शिक्षण घेतले असून त्या एक कॉर्पोरेट व्यावसायिका आहेत. विशेष, आकांक्षा या अवघ्या 7 महिन्याच्या मुलीची आई आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतातील पहिले AI संचालित AI पॉवर्ड पक्षी अभयारण्य कोठे असणार? तर याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कुठे राहणार आहे? तर महाराष्ट्रातील ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात भांडूप बर्ड पार्क मुंबई उभारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतातील पहिली नदी कायनेटिक एनर्जी प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या राज्याने नॉर्वेच्या टायडल सेल कंपनीसोबत करार केला आहे? याचं करेक्ट उत्तर अरुणाचल प्रदेश, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 7 पहा, ब्रँड फायनान्स इंडिया 100 रिपोर्ट 2026 नुसार कोणत्या ब्रँडने सलग 10व्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे टाटा समूह, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 8 बघा, देशातील पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाची निर्मिती कोणत्या शहरात करण्यात येत आहे? याचं योग्य उत्तर आहे कोलकाता, ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न पहा, जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्य व्यवसाय सबसिडी कराराला मान्यता देणारा भारत कितवा सदस्य बनला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 123वा. ठीक आहे.